नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 14 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज बघणार आहे आपण की नॉलेज देत आहे बरोबर आहे, परंतु नेमकं काय करायचं सांगत नाही कोण. आता जे काय करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, नोट डाऊन करा. ट्रेडिंग सायकोलॉजीचा भागच आहे तो, त्यामुळे मी तुम्हाला नेमकं काय करायचं. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, सर आम्ही ट्रेडिंग करायला आलो परंतु नेमकं कसं करायचं, काय करायचं, आमच्याकडे रोड मॅप नाही, तो आज मी तुम्हाला देतो. मित्रांनो, माझी ट्रेड ॲक्युरसी जर तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही इन्स्टाच्या हायलाईट्समध्ये जाऊन चेक करू शकता. डेली मॉर्निंग ट्रेड मी घेतो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे. त्यासोबत माझे ट्रेड लॉजिक मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर पण शेअर करत असतो. कॅन्डल सायकोलॉजीची कॅन्डलची टायमिंग पण सांगत असतो. त्यानंतर मार्केट कसं रिॲक्ट करतं हे तुम्ही तिथं जाऊन तुम्ही शिकू शकता. सर्वात आधी तुम्ही कोणते ट्रेडर आहात ते आयडेंटिफाय करा. स्विंग ट्रेडर, पोझिशनल ट्रेडर, शॉर्ट टर्म ट्रेडर, इंट्राडे ट्रेडर आणि स्कॅल्पर, ह्यापैकी तुम्ही कोण आहात ते ठरवा. ते ठरल्यानंतर टाईम फ्रेम ठरवा की कोणत्या टाईम फ्रेमवर मला काम करायचं आहे. ज्या पद्धतीचं तुम्ही ट्रेडर आहात त्या पद्धतीचा टाईम फ्रेम आहे. आता इंट्राडे ट्रेडर आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतो. मित्रांनो, तुमच्यासाठी 5 ते 15 मिनिटे ह्या 2 टाईम फ्रेमवर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. बिगिनर लोकांसाठी हे खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, टाईम फ्रेम स्विचिंगच्या मागे लागू नका. जोपर्यंत तुम्ही एका टाईम फ्रेमवर कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत टाईम फ्रेम स्विच करू नका. त्यानंतरचा तिसरा मुद्दा हा आहे की तुम्हाला स्पेसिफिक चार्टवर काम करायचं आहे. चार्ट शिफ्ट करायचे नाहीत. निफ्टी झालं, बँक निफ्टी, बिंक निफ्टी, सेन्सेक्स, असं काही करू नका. जर फॉरेक्स ट्रेडर असाल तर करन्सीमध्ये काम करा, एक्सयूडीमध्ये काम करा. सेम त्याच पद्धतीने इंडियन मार्केटमध्ये निफ्टी, सेन्सेक्स एक चार्ट ठरवा, त्या चार्टवरच काम करा. आता पहिला मुद्दा ट्रेडर कोणता आहे, दुसरा मुद्दा टाईम फ्रेम, तिसरा मुद्दा सेगमेंट, कोणत्या सेगमेंटमध्ये काम करायचं आहे, चौथा मुद्दा हा आहे की टाईम, कोणत्या टाईममध्ये ट्रेड करायचं आहे. आता इंडियन मार्केटमध्ये मी वैयक्तिक 9:15 ते 10:30 पावणे 11 पर्यंत ट्रेड करतो. फॉरेक्समध्ये टोकियो सेशनमध्ये ट्रेड करतो. आता तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल तर स्पेसिफिक सेशनमध्येच काम करा, कारण का तुम्हाला जास्त ट्रेडिंग आवर असल्यामुळे ट्रेडिंगमध्ये ओव्हर ट्रेडिंग जास्त होतं. त्यामुळे एक स्पेसिफिक ट्रेडिंग सेटअप तयार करा आणि तुमच्या जो काय टाईम फ्रेम आहे त्या टाईम फ्रेममध्ये जितका सेटअप होईल तेवढेच ट्रेड तुम्ही करू शकता. ह्यामुळे तुमचं ओव्हर ट्रेडिंग होणार नाही. आता हे झाले आपले 4 मुद्दे. 5वा मुद्दा हा आहे की मित्रांनो, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की नेमका ट्रेंड कसा, मार्केटचा ट्रेंड म्हणजे तुमचा जो सेटअप आहे त्या हिशोबाने ट्रेंड आयडेंटिफाय करून तुम्ही ट्रेड करायचं. आता बरीच जणांना मी 50 EMA दिला, तो अजून एक सेटअप देतोय जो सुपर ट्रेंडचा. त्याची सेटिंग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सेटिंग म्हणून टाका. सुपर ट्रेंडची जी सेटिंग देतो ती इंडियनला पण चालते आणि फॉरेक्सला पण चालते. आणि तुम्हाला आयडेंटिफाय क्लिअर करता येईल आणि तुमचा सेटअप आणि त्याचा सेटअप जोड केल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करू शकाल. मित्रांनो, ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नेमकं काय करायचं नक्की समजेल. आणि ही रील त्या प्रत्येक मित्राला शेअर करा ज्याला येतंय परंतु नेमकं काय करायचं माहीत नाही. थँक्यू सो मच.